महत्त्वाची बातमी येते पुण्यामधनं बीकॉमच्या कथित बनावट डिग्री प्रकरणाविरोधात पुण्यामध्ये NSUIनं आंदोलन केलंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बीकॉमच्या कथित बनावट पदवी प्रकरणाच्या निषेधार्थ नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया खोट्या नोटा उधळत आंदोलन केलं। पुणे विद्यापीठामध्ये अधिकारी आणि कर्मचारी चक्क पैसे घेऊन बोगस डिग्री देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता। दरम्यान साम टीव्हीनं ऑपरेशन बोगस डिग्रीला वाचा फोडली होती आणि त्यानंतर पुणे विद्यापीठाला आता जाग आलेली आहे। या संदर्भात NSUIच्या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आवाड यांनी। आपण बघूया। साहेब यांनी 3-3 लाख रुपये घेऊन बीकॉमच्या डिग्री विकलेले आहेत। असं असेल तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी डिग्री हवी। 5 लाख रुपये घेऊन आलोय साहेब। जर अपेक्षा असेल 5 नाही 10 देतो, परंतु डिग्री देत असतील तर खाली बोलवा आणि डिग्री द्या। मीडियाच्या समोर डिग्री वाटा ना, ह्या लपून डिग्री वाटू नका। तू साम टीव्हीने खूप चांगलं काम केलंय, कारण साम टीव्हीने सगळ्यात पहिली बातमी लावली। यामुळे या भ्रष्ट कुलसचिवाचा, परीक्षा विभागाचा, त्या वित्त विभागीय अधिकाऱ्याचा, सगळ्यांचा हा जो प्रकार आहे तो समोर आलाय। आम्ही विद्यार्थी म्हणून साम टीव्हीचा मनापासून आभार मानतो।